नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण करंट अफेअर्सची जी सीरीज चालवलेली बघू शकता. कालच्या लेक्चरमध्ये आपण थिअरी बघितलेली होती. आता ऑगस्ट महिन्याचं आपलं करंट अफेअर्सचं सुरू आहे. 1 ते 15 ऑगस्टचं काल आपण थिअरी कव्हर केलेली. त्याच रिलेटेड आज आपण MCQ बघायचे आहेत आणि थोडेफार जे एक्स्ट्रा राहिलेले असतील, जे डायरेक्ट अपॉइंटमेंट्स असतील, नाही तर डायरेक्टली फर्स्ट स्टेट आणि असे डायरेक्टली जे असतात ती फक्त MCQ फॉर्मॅटमध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते पण आपल्याला आज ते कव्हर करायचे. कालच्या थिअरीमध्ये आपण बराच पार्ट कव्हर केला. इम्पॉर्टंट सगळे जे आहेत 1 ते 15 ऑगस्टच्या मधले चालू घडामोडी आपण बघितलेले आहेत. आता 1 ते 15 ऑगस्टच्या चालू घडामोडीतले महत्त्वाचे MCQज आपण बघणार आहोत. लक्षात ठेवा, 21 डिसेंबरला परीक्षा आहे गट ब ची. त्याच्यानंतर 4 जानेवारीला गट क ची परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी बघू शकता की ॲटलिस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतचे करंट अफेअर्स आपण केले पाहिजेत. यस, मिनिमम मी बोलतोय की नोव्हेंबरपर्यंत पण केल्यावर चालेल, पण ऑक्टोबरपर्यंतचं तर करणं भाग्यच आहे आपलं पूर्ण, म्हणजे महत्त्वाचं आहे. ऑगस्ट आपलं सुरू आहे, पुढच्या आठवड्यात मग 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्टवाला घेऊ, त्याच्यानंतर सप्टेंबर आणि मग ऑक्टोबर, असं प्रॉपरली आपण बघू शकता की होऊन जाईल आपलं तोपर्यंत कंप्लीट. ज्यांनी पूर्वीचं बघितलं नसेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जानेवारी 2025 पासून ते पूर्ण जुलै 2025 हे जे पूर्ण 7 महिन्याचं अवेलेबल आहे. आपण आता ऑगस्ट महिन्याचं सुरू केलेलं आहे. तर चला MCQज आपण बघणार आहोत. चला एक एक करून आपण बघू. जगातील सर्वात लहान ज्ञात साप थ्रेड स्नेक 20 वर्षानंतर पुन्हा कुठे सापडला आहे? कालच्या थिअरीमध्ये पण बघितला. सर्वात महत्त्वाचं याच्या लक्षात ठेवायचं की जगातील सर्वात लहान आहे तो पण साप, आणि तो 20 वर्षानंतर पुन्हा सापडलेला आहे. तो कुठे सापडला? बार्बाडोस, गयाना, कोलंबिया, क्युबा. हे बघू शकता देशाचे ते नाव आहेत आणि इट इज इन बार्बाडोस. जे वेस्ट इंडिज आपण ते आयलंड बोलतो, म्हणजे जर साऊथ अमेरिका म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका असं घेतलं आणि जे मधले जे आहेत आयलंड वेस्ट इंडिज आपण बोललो, त्याचं जसं बार्बाडोस करून एक आयलंड आहे आणि तिथेच बघू शकता की हा छोटा साप भेटलेला आहे. त्याचं नाव काय आहे? थ्रेड स्नेक. यस, THREAD थ्रेड आणि स्नेक. स्नेक म्हणजे साप, थ्रेड म्हणजे धागा, म्हणजे धागा इतका छोटा साप आहे आणि त्याच्यात मग जगातील सर्वात लहान साप म्हणून आपण त्याला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, थ्रेड स्नेक. यस, आपल्याला तो प्रश्न येऊ शकतो की थ्रेड स्नेक काय प्रकार आहे. चला नेक्स्ट. कोमे वादळ अलीकडेच कोणत्या देशाला धडकले? जपान, फिलिपिन्स, चीन, वरीलपैकी काही नाही. आता वादळ म्हणजे आपण त्याला टायफून पण बोलतो आणि हे कोमे जर इंग्लिशमध्ये आहे तर टायफून बोलतो. म्हणजे कोमे टायफून आहे. को आणि मे म्हणजे मे म्हणजे आता मे महिन्यात आला असं नाही आहे, तो ऑगस्टमधलाच आहे. जुलै एंडिंगला सुरू झालेला ना, ऑगस्टला धडक भरलेली. कुठल्या देशात? हा जपान अलीकडेच कोणत्या देशात धडकले आहे? येस, ऑगस्टच्या न्यूज आहेत, लक्षात ठेवा. चीनमध्ये. येस, कोमे टायफून जे आहे, कोमे वादळ, ते चीनमध्ये धडकले. चला नेक्स्ट. रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. रस्ते सुरक्षेसाठी लक्षात ठेवा, रोड सेफ्टीसाठी फर्स्ट टाइम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जे वापर आहे कुठल्या राज्यांनी केलेला आहे? उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिसा, पंजाब. आता असे सगळे असतात ते डायरेक्टली आयोग असेच प्रश्न डायरेक्टली विचारतात की ज्यात जास्त काही लॉजिक नाही लावायचं आहे, डायरेक्टली आपल्याला स्टॅटिक डेटा आहे आणि ह्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. यस, रस्ते सुरक्षेसाठी फर्स्ट टाइम AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचं उत्तर प्रदेश करणारे योगी आदित्यनाथ बघू शकता की त्याचे मुख्यमंत्री आहेत आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सर्वात जास्त पॉप्युलेटेड स्टेट पण उत्तर प्रदेश आहेत. सर्वात जास्त विधानसभा जागा पण जे आहेत उत्तर प्रदेशमध्ये आहेत, लक्षात ठेवायचं. आणि उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद देखील आहे. येस, चला नेक्स्ट. न्यायबंधू प्रो बोनो लीगल सर्व्हिस ही कोणत्या सरकारी विभागाची उपक्रम आहे? म्हणजे न्यायबंधूचे प्रो बोनो लीगल सर्व्हिस आहे ही कोणत्या म्हणजे सरकारी विभागाची म्हणजे हे आहे उपक्रम आहे? कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग. म्हणजे जर डायरेक्टली आहे आपण बघू शकता न्याय कशात दिसतंय? न्याय विभागात. लॉ अँड ऑर्डर, लॉ, फक्त लॉ ऑफिस, इट इज न्याय. आता असा पण येऊ शकतो की न्याय विभागाने सध्या कोणती योजनामध्ये उपक्रम राबवला आहे? मग यात प्रो बोनो लीगल सर्व्हिस नाहीतर न्यायबंधू या दोन्हीपैकी एक डायरेक्टली म्हणजे उत्तर असं उलटं पण प्रश्न बनू शकतो की न्याय विभागाने रिसेंटली कुठला उपक्रम लागू केला आहे? म्हणजे न्याय विभागाने ऑगस्ट 2025 मध्ये कुठला उपक्रम राबविलेला आहे? आणि 4 ऑप्शन देतील, त्याच्यातलं असेल
प्रो बोनो लिगल सर्व्हिस, त्यालाच आपण बोलतो न्यायबंधू. येस. नेक्स्ट, ऑगस्ट 2025 मध्ये नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उपलष्कर आहे, व्हाईस चीफ ऑफ उपलष्कर प्रमुख आहे, व्हाईस चीफ ऑफ आर्म्ड फोर्सेस ते आहे. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग, लेफ्टनंट जनरल राजीव सिरोही, लेफ्टनंट जनरल अश्विनी कुमार, लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा. म्हणजे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे व्हाईस चीफ ऑफ हे? तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. येस, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. चला नेक्स्ट, भारतातील मुलींसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकादमी कुठे सुरू करण्यात आली आहे? यस, फिफा जे फुटबॉल रिलेटेड आहे, भारतातील मुलींसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी म्हणजे फुटबॉल शिकवणार भारताच्या मुलींना कुठल्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा. येस, आणि हे जे आहे ते तेलंगणामध्ये सुरू करण्यात आलं आहे. काल आपण न्यूज पण बघितली, याची थिअरी पण कव्हर केली. आणि फर्स्ट टाईम आहे भारताची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी मुलींसाठी. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या देशात काहीही जर पहिली चालू घडामोडी घडत असेल, डायरेक्ट आयोग प्रश्न टाकते. आता आपण मगाशी एक प्रश्न बघितला की रोड सेफ्टीसाठी फर्स्ट AI टेक्नॉलॉजी कोणी यूज केली आहे रोड सेफ्टीसाठी? तर उत्तर प्रदेश आहे. तसंच मुलींसाठी पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी तर तेलंगणा. येस. नेक्स्ट, गेंड्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या देशाने रायसोटोप प्रकल्प सुरू केला आहे? रायसोटोप, यस, दक्षिण आफ्रिका, भारत, केनिया, ऑस्ट्रेलिया. गेंड्यांच्या शिकारीला, आता गेंडे जास्त कुठे आहेत? मॅक्झिमम, आणि तिथंच असणार हा आन्सर. यस, इट इज इन दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका. यस, रायसोटोप प्रकल्प. आता असा पण येईल की रायसोटोप प्रकल्प कशाशी संबंधित आहेत? तर लक्षात ठेवायचे, गेंड्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी. आणि रायसोटोप प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर दक्षिण आफ्रिका येथे. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न बघा MCQ आलेत, पण तोच प्रश्न भरपूर बाजूनी बनवू शकतो. मग आता आपल्याला दोन्ही वेनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला नेक्स्ट, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा साहिल प्रदेश कोणत्या खंडात आहे? साहिल रिजन आहे ते कोणत्या खंडात आहे? आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका. येस, आणि ते बातम्यांमध्ये काय आहे ते पण आपण बघणार आहोत. येस, साहिल जे रिजन आहेत, आता हे जे आहेत ते राज्यसेवेला, जगाच्या भूगोलावर, राज्यसेवेवर प्रश्न येतात. तसेच करंट अफेअर्समध्ये काहीतरी जगात कुठेतरी त्या जागेला घडतंय, ते कंबाईंड गट का कुठे पण येतो, तो प्रश्न मेन्सला पण येतो. म्हणून लक्षात ठेवायचा, असा प्रश्न म्हणून घेऊन आलेलो. तर साहिल रिजन आहे ते आफ्रिकामध्ये आहे. यस, तर कशासाठी आहे? नायजर सोबत एक महत्त्वाचा अणुकरार म्हणजे न्यूक्लिअर करार केला, ज्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील साहिल प्रदेश त्याचा प्रभाव बळकट झाला आहे. साहिल प्रदेश आफ्रिकेत स्थित आहे, जो 5000 किलोमीटर लांबीचा अर्धशुष्क पट्टा बनतो. तो पश्चिमेकडील अटलांटिका महासागरापासून पूर्वेकडील लाल समुद्रापर्यंत म्हणजे रेड सी पर्यंत पसरलेला आहे. तो उत्तरेकडील सहारा वाळवंट आणि दक्षिणेकडील दमट सवाना यांच्यामध्ये आहे. तो सेनेगल, मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजेरिया, चाड, सुदान आणि एरिट्रिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये जातो. म्हणजे जो साहिल रिजन आहे पूर्ण, हा जर आफ्रिकेचा मॅप बघितला असा, मग जो हा आहे, हा ह्याला बोलतो आपण साहिल रिजन. साहिल मग हे हा साहिल रिजनमध्ये एवढे सारे देश लागतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि नायजरसोबत एक महत्त्वाचा अणुकरार केला आहे त्यांनी, आणि त्याच्यामुळं बघू शकता बळकट झालेला आहे साहिल रिजन. येस, आणि आफ्रिका खंडात आहे. चला नेक्स्ट, आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने मणिपूरमध्ये अलीकडेच केलेल्या संयुक्त मानवतावादी मदत मोहिमेचे नाव काय आहे? आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दल, लक्षात ठेवायचं आहे. आसाम रायफल्स, भारतीय हवाई दल, एअरफोर्स. ऑपरेशन मैत्री, ऑपरेशन संजीवनी, ऑपरेशन सहयोग, ऑपरेशन महादेव. आणि कशासाठी केलेलं आहे? संयुक्त मानवतावादी मदत केली आहे. यस, तिकडले जे लोक आहेत त्याच्यासाठी ह्युमन एड असं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. मग त्या ऑपरेशनचं नाव काय? यस, इट इज ऑपरेशन सहयोग. आता हे जर उलटा करून प्रश्न पण येतो की ऑपरेशन सहयोग कशाशी संबंधित आहे? यात ऑपरेशन सहयोग कोणी राबवलं आहे? मग आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दल, त्याचा आन्सर आहे. आसाम रायफल्स, भारतीय हवाई दल. यस. नेक्स्ट, कर्तव्य भवन 3 हे नवी दिल्ली येथे कोणत्या उपक्रमांतर्गत बांधण्यात आले आहे? स्मार्ट सिटीज मिशन, मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह, सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प, शहरी नूतनीकरण अभियान.
येस, कर्तव्य भवन 3. येस, ह्याचा आन्सर आपल्याला बघू शकता द्यायचं आहे. चला, कर्तव्य भवन 3 हे नवी दिल्ली येथे कोणत्या उपक्रमाअंतर्गत बांधण्यात आले आहे? तर आपल्याला माहिती असेल कर्तव्य भवन प्राईम मिनिस्टर आणि पीएमओ ऑफिस आणि सर्व जे राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, त्यांचं घर आणि हे सगळं भवन जे विकास डेव्हलपमेंट आहे त्यालाच आपण कुठला बोलतो? सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. 21 सप्टेंबरच्या गट क ची जी मेन्स झाली त्यात सेंट्रल विस्टावर आलं की सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत जे नवीन संसद भवन बनवलं त्यात सेंगॉल ठेवण्यात आलेलं होतं. सेंगॉल जे राष्ट्रपतींनी आणलेलं तिथं ते स्थापन करण्यात आलं. ते कुठल्या राज्याशी रिलेटेड होतं? तर त्याचं आन्सर होतं चोल राज्य, चोलास. आणि हे सेंट्रल विस्टावर विचारण्यात आलेला प्रश्न होता. आता लक्षात ठेवायचं आहे की ही जी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्याचं नाव विचारलं आहे सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प. असा पण प्रश्न येईल की सेंट्रल विस्टा पुनर्प्रकल्प कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवायचे कर्तव्य भवन असेल, प्राईम मिनिस्टर असेल, राष्ट्रपती भवन, पीएमओ ऑफिस, त्याच्यानंतर नवीन संसद भवन असेल, ते जे दिल्लीतला जो पूर्ण जो एरिया आहे, जे सगळे सरकारी मोठे कार्यालय आणि मोठे जे सर्वे हाऊस आहेत, ते रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं नाव सेंट्रल विस्टा प्रकल्प आहे. चला नेक्स्ट, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला माउंट किलिमंजारो कोणत्या देशात आहे? मादागास्कर, तांझानिया, नायजेरिया, रवांडा. ज्यांना ट्रेकिंगची आवड असेल त्यांना माहीतच असेल माउंट किलिमंजारो आफ्रिकाचं सर्वात मोठं ट्रेकिंग स्पॉट, सर्वात मोठं आपलं बघू शकता हायेस्ट पॉईंट. इट इज इन तांझानिया. आणि हे चर्चेत काय आहे ते पण आपण बघूया. तांझानिया या देशात आहे. अरुणाचल प्रदेशातील गिर्यारोहक मीन्स ट्रेकर काबाकियानो हिने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारो यशस्वीरित्या सर केले आहे. ती 7ही खंडावरील सर्वात उंच शिखरावर चढाई करण्यासाठी 7 समिट मोहिमेवर आहे. केनिया सीमेजवळ ईशान्य तांझानियामध्ये स्थित माउंट किलिमंजारो समुद्र सपाटीपासून 5895 मीटर उंचीवर आहे. हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आणि जगातील सर्वात उंच मुक्त उभे पर्वत आहे. किलिमंजारो हा एक स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो आहे ज्यामध्ये 3 शंकू आहेत. किबू निष्क्रिय, मॉएन्झी आणि शिरा दोन्ही नामशेष झालेले आहेत. आणि निष्क्रिय जे आहेत ते किबू आहे. येस, आणि हे 3 प्रकारचे स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो आहेत तिथं सगळे बघू शकता, किबू, मावेन्झी आणि शिरा. आणि कुणी हे सर केले ट्रेकर कोण आहेत? काबाक यानो. लक्षात ठेवायचं आहे, अरुणाचल प्रदेशमधली महिला आहे काबाक यानो. येस, ते 7 समिट म्हणजे काय प्रकार आहे? 7 खंडातील 7 उंच शिखरे. जी मोहीम आहे 7 उंच शिखरे सर करण्याची जी मोहीम आहे त्या मोहिमेवर या निघालेत काबाक यानो. आणि तिने बघू शकता की किलिमंजारो जे तांझानियामध्ये आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. चला नेक्स्ट, 2025च्या 12व्या जागतिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? जपान, चीन, भारत, इंडोनेशिया. वर्ल्ड गेम्स 2025 चे आयोजन म्हणजे कोण आहे? कुठल्या देशात होत आहे? इट इज इन चायना. येस, डायरेक्टली आन्सर चीनमध्ये होत आहे. चला नेक्स्ट, राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन मानस कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय. बघू शकता ना, नार्कोटिक्स रिलेटेड कशात येणार? आता नार्कोटिक्स आणि आरोग्याला तुम्ही जोडू नका, ते ड्रग्ज वेगळे असतात जे आरोग्यासाठी आपण घेतो आणि नार्कोटिक्स इज डिफरंट. म्हणून येस, लक्षात ठेवायचं काय येणार? नार्कोटिक्स हेल्पलाईन जे मानस आहे ते आपण बघू शकता गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. आणि सध्या हे खातं कुणाकडे आहे? अमित शहा यांच्याकडे आहे. जे भरपूर बघू शकता की पॉवरफुल जे आत्ताचा भारताचा मंत्रिमंडळ, पॉलिटिक्स सोडा, पण जर बऱ्याच वर्षानंतर भारताचा असं मंत्रिमंडळ आपल्याला बघायला भेटते. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, होम मिनिस्टर अमित शहा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता की नेक्स्ट जे आहे फॉरेन जे मिनिस्टर आहेत, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, बघू शकता की त्यांचं नाव मी हे विसरलो एकतरी, ॲक्च्युली आठवत नाही एकतरी. फॉरेन अफेअर्स मिनिस्टर थांबा एक मिनटं. येस, एस जयशंकर.
लक्षात येत नव्हतं नाव नाव मला माहीत होतं एस जयशंकर, पण लक्षात येत नव्हतं. येस, एस जयशंकर, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांची पूर्ण टीम बघा, पूर्ण NSA अजित डोवाल, हे सगळे जे आहेत बघू शकता किती वर्षानंतर भारतात असे पॉवरफुल सगळे बघू शकता व्यक्ती बसलेले आहेत मोठ्या मोठ्या पदावर. चला नेक्स्ट, अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेले आहे पार्थेनियम म्हणजे काय? पार्थेनियम, पार्थेनियम हे बघू शकता भरपूर इम्पॉर्टंट आहे. गट ब गट क पूर्व परीक्षेच्या बघू शकता ह्याच्यानी, म्हणजे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व. माशांच्या नव्या शोधलेल्या प्रजाती, आक्रमणतण, पारंपरिक औषध, दुष्काळ प्रतिरोधक पीक. म्हणजे पार्थेनियम हा प्रकार काय आहे? तर पार्थेनियम वीड प्रकार आहे. वीड, तणनाशक आहे ते. आक्रमक तण म्हणजे इन्व्हेसिव्ह वीड आहे पार्थेनियम. लक्षात ठेवायचं पार्थेनियम काय प्रकार आहे. तिथं दिसतील की तुम्ही मेटल आहे असं पण ऑप्शन देतील, पण नाही. पार्थेनियम इज इन्व्हेसिव्ह वीड, आक्रमक तण. येस. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्प सुरू केला आहे? महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, राजस्थान. गरुड दृष्टी आपण बघू शकता कालच्या थिअरीमध्ये पण शिकलोय हे काय प्रकार आहे आणि कोणत्या राज्याने केलं आहे. बट ऑब्व्हियसली इट इज महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस यांनी बघू शकता हे केलेलं. गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्प आहे, जो नागपूरमध्ये जे रिसेंटली केलेले आहेत ऑगस्टमध्ये. त्यांनी हा प्रकल्प सुरू केला नागपूर पोलिसांच्या अंतर्गत. गरुड दृष्टी. येस, गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स. सायबरमध्ये भरपूर सारे बघू शकता की भरपूर सारे डिफॉल्टर्स असतील, भरपूर फसवणूक होत आहे आपल्या देशात, आणि त्याच्यासाठी म्हणून एक पाऊल पुढे म्हणून नागपूर पोलिसांनी हे घेतलेलं आहे. भरपूर चांगलं प्रकल्प आहे आणि रिसेंटली हे महाराष्ट्रात आपलं हे झालं, गरुड दृष्टी. चला नेक्स्ट, बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान. येस, दिशा अभियान कोणत्या राज्याने राबवले आहे? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू. बौद्धिक अपंग लोकांसाठी, अपंग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान राबवले आहे. जय वकील फाउंडेशनतर्फे आपण काल शिकलो की जय वकील फाउंडेशनतर्फे हा राबवण्यात आला होता आणि इट इज इन अगेन महाराष्ट्र. येस, हे पण जे प्रकल्प आहे ते महाराष्ट्रातच होत आहे. चला नेक्स्ट, टाटो 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? टाटो आहे हा, टाटा नाही आहे. टाटो सेकंड हा जलविद्युत प्रकल्प आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल. येस, कोणत्या राज्यात आहे? तर इट इज इन अरुणाचल प्रदेश. येस, अरुणाचल प्रदेश. तर भारताचा मॅप असा जर काढला तर सर्वात बघू शकता पूर्वेकडील जे हे राज्य आहे दॅट इज अरुणाचल प्रदेश. वरचा म्हणजे AP, अरुणाचल प्रदेश. जे तवांग मॉनेस्ट्री करून जे फेमस आहे ते अरुणाचल प्रदेशमध्येच आहे. चला नेक्स्ट, ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI चलित साधनाचे नाव काय आहे? सभासार, सरपंच संवाद, ग्राम मिशन, विकसित पंचायत. बघू शकता ग्रामसभेच्या बैठकीचे संरचित इतिवृत्त म्हणजे त्या ग्रामसभेची मीटिंग असणार आणि त्यात जे काल पण आपण हे शिकलोय हे एक तरी प्रकार की ग्रामसभेची मीटिंग असणार आणि त्यात काय काय काम होते ते डायरेक्टली इतिवृत्त न लिहिता डायरेक्टली रेकॉर्डिंग होणार प्रॉपरली. म्हणजे ग्रामसभेच्या बैठकांचे इतिवृत्त तयार करण्यासाठी सुरू केलेल्या AI चलित म्हणजे AI टेक्नॉलॉजीवाले ते सगळे आपल्याला बघू शकता की रेकॉर्ड्स मेंटेन असणार सर्व. म्हणजे प्रकल्पाचं ते नाव काय आहे, म्हणजे नाव काय आहे त्या चलित साधनाचे नाव AI चलित. इट इज सभासार. येस, सभा म्हणजे ग्रामसभा आणि सार म्हणजे इतिवृत्त डायरेक्टली की कन्क्ल्युजन. डायरेक्ट आपण त्याला कन्क्ल्युजन पण बोलू शकतो. येस, सभासार. नेक्स्ट, JP सेनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार. JP सेनानी पेन्शन योजना. येस, रिसेंटली मी बघू शकता बऱ्याच करंट अफेअर्समध्ये सांगितलं जिथं इलेक्शन आहे तिथं नवीन नवीन योजना राबवत गेलेल्या आहेत सरकार आणि इट इज इन बिहार. येस, बिहारची राजधानी पटना. आणि सध्याचे जे मुख्यमंत्री होते, आता तर इलेक्शन आहे, मुख्यमंत्री नितीश कुमार. कुठलंही कुणाचंही सरकार आलो मुख्यमंत्री नितीश कुमार. जसं आपल्या महाराष्ट्रात काय पण असं कुणाचंही सरकार असलं उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार. म्हणजे जोक सपाट
पण एक आपलं एक सांगतोय बिहार. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी APAARID कोणत्या धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे? म्हणजे पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा एक सिंगल ID बनणार आहे. ते सिंगल ID जे आहे जे कुठल्या प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आहे? राष्ट्रीय डिजिटल शिक्षण धोरण, म्हणजे जसं आपलं आधार कार्ड आहे. आधार कार्ड 12 अंकी नंबर आहे, जे सगळीकडे यूज होते. पासपोर्ट काढताना, तुमचे डॉक्युमेंट्स हे करताना, तुमचा एक्झाम देताना यूज होत आहे. इलेक्शनला वोटिंग करताय तिथं पण तुम्ही आधार कार्ड यूज करू शकता. एअरपोर्टवर जाताय तिथं पण होतं. तिकीट काढताना पण, रेल्वेचं तिकीट काढताना पण आधार कार्ड यूज होतं आहे. तसंच शैक्षणिक ह्याच्यासाठी एक अपार ID क्रमांक दिला जाईल, जो पूर्व प्राथमिक म्हणजे प्री नर्सरी टू पूर्ण उच्च शिक्षणापर्यंत तो ID तुमच्या नावावर राहणार. म्हणजे तो ID नंबर दाबल्यावर तुमचं सगळं इन्फॉर्मेशन येणार. आणि मग कुठल्या धोरणाअंतर्गत ते सुरू करण्यात आले? राष्ट्रीय डिजिटल शिक्षण धोरण 2015, नवीन शिक्षण धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, शिक्षण हक्क कायदा 2009, डिजिटल इंडिया धोरण 2021. आता ह्याच्यात लोक मार्क करतील डिजिटल इंडिया, पण लक्षात ठेवा हे सगळं आहे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ची आली, त्या अंतर्गत हे सर्व कामं आहेत. त्या अंतर्गतच हे सर्व कामं चाललेली आहेत आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. चला नेक्स्ट. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा लॅम्पेडुसा बेट कोणत्या देशाचा भाग आहे? रशिया, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया. लॅम्पेड्युसा जे बेट आहे ते आहे इटली. इटलीची राजधानी रोम. येस, लक्षात ठेवायचं आहे. इटली. लॅम्पेडुसा बेट आहे जे चर्चित आहे ते इटलीमध्ये आहे. नेक्स्ट. स्वातंत्र्यदिनी बेकायदेशीर स्थलांतर आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांना तोंड देण्यासाठी कोणते राष्ट्रीय अभियान जाहीर करण्यात आले आहे? लोकसंख्याशास्त्र अभियान, भारत सुरक्षा अभियान, राष्ट्रीय एकता आणि अखंडता अभियान, लोकसंख्या स्थिरता अभियान. म्हणजे स्वातंत्र्यदिनी बेकायदेशीर स्थलांतर म्हणजे बघू शकता की बांगलादेशमधनं सर्वात जास्त भारतात ते आपल्याला बघू शकता पलायन येऊन येत आहेत, म्हणजे स्थलांतर होत आहेत. आणि हे बेकायदेशीर आणि लोकसंख्याशास्त्र बदलांना तोंड देण्यासाठी ते कोणते अभियान जाहीर केले? यस, याचं उत्तर आहे लोकसंख्याशास्त्र अभियान. येस, डेमोग्राफी जे हे बोलतो आपण, लोकसंख्याशास्त्र. चला नेक्स्ट. कोणत्या संस्थेने वित्तीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोड टेक्नॉलॉजीचं बोलतो, रोड सेफ्टीसाठी AI यूज करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. आता हे कोणत्या संस्थेने विचारले? वित्तीय क्षेत्रात म्हणजे फायनान्स क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची जबाबदारी आणि नैतिक सक्षमीकरणासाठी फ्रेमवर्क AI सुरू केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड SEBI, अर्थ मंत्रालय. संस्थेने सांगितलंय, अर्थ मंत्रालय संस्था नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग कोणत्या संस्थेने हे सुरू केलं आहे? तुम्ही सेबी सांगणार, सेबी नाही यूज करत कृत्रिम बुद्धिमत्ता. सो इट इज भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. येस, भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं आहे. रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935. ऑस्बॉर्न स्मिथ पहिले गव्हर्नर होते आणि 1934च्या ॲक्टनुसार बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झालेली आहे. बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँकेनेच हे राबवलेले आहे. येस, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. RBIचं राष्ट्रीयकरण पण आणि सर्व 1949ला झालं RBIचं राष्ट्रीयकरण आणि सर्व. ऑस्बॉर्न स्मिथ पहिले गव्हर्नर आहेत आणि जे सध्याचे जे गव्हर्नर आहेत प्रेझेंट 2025 आजच्या दिवशीचे, इट इज संजय मल्होत्रा, RBIचे सध्याचे गव्हर्नर. चला नेक्स्ट. आणि RBIचं हेडक्वार्टर्स मुंबई येथे आहे, लक्षात ठेवायचं. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल्स 2025चे यजमानपद कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्ससाठी जम्मू काश्मीर. येस, वॉटर स्पोर्ट कुठे होणार आहे? खेलो इंडिया वॉटर गेम्स 2025 जम्मू काश्मीर येथे. चला नेक्स्ट. पंतप्रधान मोदीचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनीश दयाल सिंह, अनुप मित्तल, धर्मेंद्र प्रधान, जी के गेहलोत. यस, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. पंतप्रधानाचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इट इज अनीश दयाल सिंग. यस, अनीश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, भारतातील प्रमुख ओसॅट सेमीकंडक्टर सुविधा कुठे सुरू करण्यात आली आहे? गुजरात, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक. हे जेव्हा हे झालं प्रकार तेव्हा भरपूर झाले की महाराष्ट्रातनं एका राज्यात काहीतरी एवढे एवढे मोठे प्रकल्प जात आहेत आणि म्हणून हा प्रश्न बघू शकता भरपूर चर्चेत होता ऑगस्टमध्ये की म्हणजे सेमीकंडक्टर प्लांट आहे जे महाराष्ट्रात होणार होतं ते कुठल्या राज्यात शिफ्ट झालं. बट ऑब्व्हियसली ऑप्शनमध्येच आहे, ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्रानंतर काय पण गेलं महाराष्ट्राच्या वाटेत जाते गुजरातलाच गेलं. येस, लक्षात ठेवायचं. म्हणजे सेमीकंडक्टर आहे ओसॅट सेमीकंडक्टर सुविधा ते जे सुरू होणार आहे ते गुजरात, पण इट वॉज हे की प्लॅन होता की महाराष्ट्रात सुरू करायचं नाही तर कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये सुरू करायचं, बट इट वेंट टू गुजरात. नेक्स्ट, पॉलिटिकल विलचा प्रश्न आहे ॲक्च्युली. कोणत्या राज्याचे राजकारणी लोक कसे आहेत त्याच्यावर मॅटर करतं. तर महाराष्ट्राच्या राजकारणी फोर्सफुली नाही आम्हाला हितेच पाहिजे आणि पक्षश्रेष्ठी आणि हे सगळं न बघता महाराष्ट्राचं हित बघितलं असतं म्हणजे त्या हिशोबानं. ॲक्च्युली सर्व राजकीय पक्ष तर हित बघूनच काम करतात, बट थोडं पॉलिटिकल विल आणि थोडं अंडर प्रेशर येऊन ते ॲक्च्युली काय काय सॅक्रिफायसेस करतात. पण असं केलं नाही पाहिजे. मला वाटतं दक्षिणेच्या राज्याकडून आपल्याला सर्व शिकलं पाहिजे की कसं त्यांनी लोक जर लँग्वेजचा काहीतरी असला तर तिथं आपसमधले जे पॉलिटिकल पक्ष आहेत ते काय बघत नाहीत, सर्व एकत्र येतात. पूर्ण तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, हे पूर्ण जे राज्य आहे आंध्र असेल ते एकत्र येतं. पण महाराष्ट्रात असं नाही बघायला भेटत. महाराष्ट्रात वेगळंच बघायला भेटत. आम्ही हिंदी सक्ती करणार, आम्ही मराठी हेच आहे तसं नाही. एक तरी मराठी भाषेचा जर स्वाभिमानाची बात असली तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. ह्याला असं काय हिंदी वर्सेस मराठी, हिंदी वर्सेस कन्नडी असं नाही बघितलं पाहिजे. एकतरी प्रॉपरली आपल्याला एक ह्याच्याने बघितलं पाहिजे की भाषा टिकली पाहिजे. भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर माणसामध्ये जे हॅपीनेस इंडेक्स इनडायरेक्टली बोलतो त्यांची परंपरा जे पूर्वीचे जे काय काय चाललेलं आहे ते सगळं टिकते. आज सगळे कांतारा मूवी सारख्या मूवीला सगळे म्हणजे हे करतात की काय मस्त मूवी बनवलं आहे हे असं तसं. हे सगळे जुन्या परंपरा आपण बघू शकता मोठ्या स्क्रीनवर दाखवत आहोत तर लोकांना एवढं आवडत आहे. म्हणजे विचार करा की भाषा डायरेक्टली इन्वॉल्ड आहे इथं भाषा एकदम एक जर हे केलं तर. म्हणून भाषा टिकलीच पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठीतच. चला नेक्स्ट, 2030 पर्यंत भारताचे जैव अर्थव्यवस्थेचे लक्ष्य किती आहे? 300 अब्ज डॉलर्स, 400 अब्ज डॉलर, 500 आणि 100 अब्ज डॉलर्स. जैव अर्थव्यवस्था किती आपल्याला 2030 पर्यंत ते जैव अर्थव्यवस्था आहे त्याचे टार्गेट्स किती डॉलरचे आहे आपल्याला? सो इट इज 300 अब्ज डॉलर्स, 300 बिलियन्स डॉलर्स. येस, टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 2030 पर्यंतचा. नेक्स्ट, स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी पहिला परदेशी ध्वज म्हणून भारतीय तिरंगा कोणत्या ठिकाणी फडकवण्यात आला आहे? कालच्या थिअरीमध्ये पण बघितलं, फर्स्ट टाइम असं झालेलं आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट कुठल्या तरी बाहेरच्या देशावर आपण तिरंगा हे जे झळकवण्यात आले आहे ते कुठं होतं? इंदिरा पॉईंट, सिएटल स्पेस निडल, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. यस, उत्सव पहिला परदेशी ध्वज तिरंगा कुठे? सो इट इज इन सिएटल स्पेस निडल जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. सिएटल स्पेस निडल येथे भारताचा ध्वज बघू शकता लावण्यात आला होता. ज्यांनी बघितलं नसेल कालची थिअरी त्यांनी करा. महत्त्वाचे जे थिअरी आहे थिअरिटिकल न्यूज जे मल्टीलायनर्समध्ये येऊ शकतात ते कालच्या लेक्चरला आपण कव्हर केलेले आहेत 1 ते 15 ऑगस्टवाले. नेक्स्ट, नवीन प्रेस सेवा पोर्टल अंतर्गत वृत्तपत्र नोंदणीसाठी मंजुरीची वेळ किती आहे? 15 दिवस, 30 दिवस, 60 दिवस, 45 दिवस. हे असे प्रश्न येतात. मध्ये कॅगवर आलेला की ती कॅगची रिपोर्ट किती दिवसात सबमिट करावी लागते, करंट अफेअर्समध्ये प्रश्न आलेला. तसंच आहे की नवीन प्रेस सेवा पोर्टल सुरू केलं आहे आणि जर तुम्हाला वृत्तपत्र नवीन काढायचं असेल त्याच्या नोंदणीसाठी किती दिवसाची बघू शकता वेळ किती लागते. येस, सो इट इज 60 डेज, 60 दिवस, इनडायरेक्टली इक्विव्हॅलेंट टू 2 मंथ्स, 2 महिने. येस. चला नेक्स्ट प्रश्न, रेल्वेने ट्रॅक दरम्यान पहिली रिमुवेबल सोलार पॅनल सिस्टम कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे? म्हणजे रेल्वेने ट्रॅकच्या ह्याच्यात रिमुवेबल सोलार पॅनल सिस्टम कुठे सुरू केलेली आहे? वाराणसी, BLW, बनारस लोकोमोटिव्ह ह्याचं हे आहे, आग्रा कॅन्ट, नाशिक या नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. म्हणजे हे सगळे रेल्वे स्टेशनचे नाव आहेत. आणि पहिली रिमुवेबल सोलार पॅनल सिस्टम, येस, रिमुवेबल सोलार पॅनल सिस्टम इट इज इन वाराणसी, BLW. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स, BLWचा अर्थ आहे वाराणसी. येस, बनारस
बनारसमध्ये सर्वात फेमस बघू शकता काशी विश्वनाथ मंदिर, सर्व 84 घाट. एकदा तरी आयुष्यात तुम्ही बनारसला गेलं पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यानंतर बनारसला सर्वात आता देव दीपावली सर्वात मोठा जे उत्सव साजरा होणार आहे 5 नोव्हेंबरला, ते पण बनारसमध्ये एक उत्कृष्ट आकर्षणाचा भाग आहे. तसेच लक्षात ठेवा की सध्या करंट अफेअर्समध्ये आहे की सर्वात जास्त टुरिझम जे भारतात झालं, जयपूर आग्रा हे सोडून आता बनारस फर्स्ट नंबरला आले. आणि स्पिरिच्युअल टुरिझमला तर ऑलरेडी फर्स्ट नंबरला होता. आपण चारधाम यात्रा हे सर्व चर्चा करतो, बट वाराणसी आता इट्स इंडिया टॉपमोस्ट टुरिस्ट पोझिशन हे झालेलं आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन डेस्टिनेशन वाराणसी. ते गंगा आरती आणि हे सर्व आयुष्यात एकदा तरी मरायच्या पहिले वाराणसीला जाऊन या सर्वांनी, जेवढे लोक हे लेक्चर बघतात. कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकात सलग 30 दिवसांसाठी ताब्यात घेतल्यास मंत्र्यांना आपोआप काढून टाकण्याची तरतूद आहे? आणि ही घटना दुरुस्ती बघू शकता ऑगस्टमध्ये मांडण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्ती 30 दिवस सलग जर ताब्यात घेतलं, जर रिमांड आली तर त्या मंत्रिपदाला काढण्यात येईल. यस, 120वी घटना दुरुस्ती, 125वी, 129वी, 130वी घटना दुरुस्ती. तर जे विधेयक होतं, विधेयक विचारले, यस 130वी घटना दुरुस्ती विधेयकनुसार हे मांडण्यात आले की 30 दिवसांपेक्षा जर जास्त तुम्हाला जर ताब्यात घेतलं जाईल पोलिसांच्या नाहीतर कुठल्या तरी केसमध्ये, तर तुमचं मंत्रिपद जाईल. आणि हे बघू शकता आंध्र प्रदेश या कुठेतरी दक्षिणेतल्या एका मंत्री रेवंत रेड्डी या कोणतरी होतं, नाव नाही माहीत, पण त्यांच्या काहीतरी इश्यू झाल्यामुळे बघू शकता हा मुद्दा वर चढलेला आहे. बट पॉलिटिकली हा थोडा चुकीचा आहे. समजा जर मी कुठला तरी आमदार असेल आणि कुठल्या तरी केसमध्ये जर मला असं हे झालं असेल, म्हणजे जे केस पण जजमेंट झालं नाही आहे पण 30 दिवस जर पोलिसनी रिमांडमध्ये ठेवले आहे, कारण आता ईडी बीडी आणि हे सर्व तर चाललेलेच असतं आपल्या देशात, आपण मागच्या 3 वर्ष झालं आपण बघतच आहोत. मग त्याच्यानुसार जर रिमांडमध्ये ठेवलं तर माझं मंत्रिपद जाणार, असंच असतं. म्हणजे असं काहीतरी जे लॉ बनवून आलेच. मग हे किती म्हणजे हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे, अजून बिल पास झालेलं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे विधेयक क्रमांक काय होतं? 130. नवीन गेमिंग कायद्याद्वारे स्थापन केलेल्या ऑनलाईन गेमिंग प्राधिकरणाअंतर्गत कमाल दंडाची रक्कम किती आहे? 10 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 1 कोटी. नवीन गेमिंग कायदा जो आहे त्या अंतर्गत जे आहे की प्राधिकरणाअंतर्गत दंडाची रक्कम किती आहे? गेमिंग आणि ऑनलाईन गेमिंग, जंगली रमी खेलो, माझे 5,000चे 15 लाख झालेत, हे सगळं प्रकार आहे. ड्रीम 11 झालं तुमचं, 1x बेट झालं, हे सगळे जे सट्टा लावत आहे त्याला ऑनलाईन गेमिंग, हे सर्व दिस शुड बी द बॅन. या तर त्याला लिगलाइजच करा, या तर बॅन करा. आणि मग हे डायरेक्टली आपण बघू शकता की डायरेक्टली हे पास केलेलं आहे आपलं हे ऑनलाईन गेमिंग जे नवीन हे आलं बिल, त्यात जी दंडाची रक्कम आहे दॅट इज 1 करोड, 1 कोटी रुपये. येस, लक्षात ठेवायचं 1 करोडचा फाईन लागणार आहे की अशा जर प्रकरणात तुम्ही फसला तर. येस, 1 करोड. नेक्स्ट, NCERTने कोणत्या वर्गासाठी ऑपरेशन सिंदूर शैक्षणिक मॉड्यूल सुरू केले आहे? वर्ग 8वी ते 12वी, 5वी ते 12वी, वर्ग 3 ते 12वी, 9 ते 12वी. ऑपरेशन सिंदूर शैक्षणिक मॉड्यूल म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण काय केलं, कसे स्ट्राईक केले, ड्रोनचा कुठला यूज केला, कुठले आपण S-400 फक्त सिस्टम बोलतो, पण आकाश मिसाईल सिस्टम असेल, इंडिजिनियस आपले बिल्ड असेल, म्हणजे स्वदेशी बनावटीचे भरपूर सारे ड्रोन. आणि आपण जे गेलो, आपण ब्रह्मोस मिसाईल पण डागण्यात आलं, किराणा हिल्समध्ये त्यांचं न्यूक्लिअर हे डिस्ट्रॉय झालं, ते न्यूक्लिअर सेटअप अमेरिकाने उभारलेला म्हणून अमेरिका चिडला आणि मग डायरेक्टली टॅरिफ वाढवण्यात आलं. असे बराच प्रकार घडलेले आहे. आणि हे सर्व जे आहे ऑपरेशन सिंदूरबाबत ते कोणत्या जे मॉड्यूल आहे ते वर्गासाठी सुरू करण्यात आलेले आहे NCERT कडून. सो इट इज वर्ग 3 ते 12वी, 3 ते 12. येस, लक्षात ठेवायचं 3 ते 12वी. नेक्स्ट, भारतात 6G तंत्रज्ञान कोणत्या वर्षापर्यंत आणण्याची सरकारची योजना आहे? 2030, 27, 33, 31. मला वाटते की हे ठीक आहे, एक 2G होतं, मग 3G आलं, 4G आलं, मग आता 5Gवर पण चाललं आहे, एकदम बरेच लोक फ्री देत आहेत, आता 6G आलं. पण ॲट द सेम टाईम आपल्याला विचार करायचा आपली नेटची स्पीड वाढली काय? नेटची स्पीड त्या प्रमाणात वाढली काय? म्हणजे जो इंडियामध्ये 5G आहे आणि जर समजा चायनामध्ये नाही तर दक्षिण कोरियामध्ये 5G चालत आहे, ती इक्विव्हॅलेंट आहे का स्पीड? आपल्याला त्याच्यावर फोकस करायचं आहे. हे नुसतं नावाच्या खेळावर आपल्याला जायचं नाही. तसंच मी मध्यंतरी भरपूर साऱ्या क्लासमध्ये जे लेक्चर्स असतात माझे तिथं पण बोललो आहे की भारताची 5th लार्जेस्ट 4th लार्जेस्ट आपण इकॉनॉमी करत राहतो, की अर्थव्यवस्था आपली 5वी जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मला वाटते त्या अर्थव्यवस्थेने 2 माणसांना काढा, अदानी आणि अंबानी, मुकेश अंबानी आणि गौतम अदानीना साईडला करा, आणि मग आता भारताची अर्थव्यवस्था बघा किती नंबरला येते. दॅट इज द होल पॉईंट. म्हणजे ज्यांना हे गणित कळालं, म्हणजे अंधभक्ती करू नका, म्हणजे इनडायरेक्टली तेच सांगणं आहे, थोडंफार आपल्याला इकॉनॉमीवर ध्यान दिलं पाहिजे आणि प्रत्येकाचा रोल इम्पॉर्टंट आहे इथं. म्हणून हे सर्व परीक्षेची तयारी करण्याचा हेतूच ते आहे की तुम्ही सिस्टममध्ये जाऊन कुठल्या तरी तुमच्या हाताने एक ऐतिहासिक कामगिरी घडली पाहिजे, ज्याच्यात चढण घडणात भारत जे आपण जेव्हा बघू प्रगतिशील आता
प्रगती पदावर येईल, जेव्हा प्रगतशील देश होईल एकदम आपला पूर्ण, म्हणजे डेव्हलप्ड कंट्री होईल, त्या टायमाला तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे इथून 50-60 वर्षानंतर, आता 30-40 वर्षानंतर जेव्हा डेव्हलप होईल, की तुमच्या त्या भारत प्रगतीशील जे आता सध्या आहे, पण भारत एक विकसित झालेला देश जेव्हा दिसेल, त्यात तुमचा बघू शकता एक छोटा ना छोटा वाटा आहे, असं तो एक गर्वाची भावना आपल्याला एक असली पाहिजे. मग आपल्याला हे सर्व दृष्टिकोन आपल्याला माहीत असलं पाहिजे. चला, 6G जे आहे तंत्रज्ञान कोणत्या वर्षापर्यंत आणण्याचं आहे, तर 2030. ॲट द सेम टाइम जर 6G 2030 पर्यंत आहे, मग सध्या आपण बघू शकता की 2025 चालू आहे, म्हणजे येणाऱ्या 2 वर्षात 2027 ऑलमोस्ट सगळीकडे 5G होईल. आणि ह्याच्या आता बघू शकता की 2-3च कंपनी राहिलेत, जिओ, VI, एअरटेल. ह्याच्यामध्ये आपसमध्ये कॉम्पिटिशन कशी चालते, तू 200 बडा, मैं भी 200 रुपये बडा, तो तू भी 200 बडा, असं चाललंय. म्हणजे मार्केटमध्ये कॉम्बिनेशनच आणि हेच कॉम्पिटिटर सर्व बाद करून ठेवलेत. म्हणजे दिस इज नॉट गुड फॉर द डेमोक्रेटिक अँगल ऑल्सो. म्हणजे जे बोलतील ते तसंच आपल्याला करायला लागणार असं होणार. पण थोडंसं बघू शकतो की बॅलेन्स बनलं पाहिजे आपल्या देशात पण, असं माझं वैयक्तिक मत आहे. चला, इस्रोचे पहिले गगनयान चाचणी उड्डाण कोणत्या महिन्यात होणार आहे? चाचणी उड्डाण डिसेंबर 2025, मार्च 2026, जानेवारी 2026, ऑगस्ट 2026. ते चाचणी उड्डाण तर लगेच झालं पाहिजे, मग इट इज इन डिसेंबर 2025. इस्रोचे जे गगनयान मोहीम आहे, 3 सायंटिस्ट लोक चालणार आहे, पण 4 लोक ट्रेंड होत आहेत. मग त्याच्या अंतर्गत ते हे सर्व चाललेलं आहे. यस. नेक्स्ट, कोणते राज्य भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य बनले? यस, डिजिटल साक्षर राज्य केरळ, महाराष्ट्र, गोवा, गुजरात. फर्स्ट डिजिटल साक्षर राज्य पूर्ण भारतात ते कोणते राज्य बनले आहे? सो इट इज केरळ. येस, साक्षरता बघायला गेलं तर केरळ इज ओनली नंबर 1. मग आपल्याला त्या लॉजिकने पण आपल्याला बघायचं आहे. चला, नेक्स्ट प्रश्न लवकर लवकर आपल्याला घ्यायचा आहे. तरी ओला आणि उबरला आव्हान देण्यासाठी इफ्को आणि अमूलसह 8 प्रमुख सहकारी कंपन्यांनी सुरू केलेल्या 300 कोटी रुपयांचे कमिशन मुक्त राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? भारत टॅक्सी, इंडिया एक्सप्रेस, लोकल टॅक्सी, इंडिया राईड. यस, आणि हे डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. इट इज भारत टॅक्सी. ओला उबेर जसं आहे तसंच भारत टॅक्सी करून एक नवीन प्रकल्प सुरू झालेला आहे, जो स्वदेशी बनावटीचा आहे. चला, नेक्स्ट, ओपन AIने भारत एशिया पॅसिफिकसाठी शिक्षण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? शिक्षण प्रमुख म्हणून. येस, ट्रेनर म्हणून राघव गुप्ता, राजीव गौबा, विष्णू गुप्ता, JK जैन. यस, आणि हे जो उत्तर आहे राघव गुप्ता. ओपन AIने ट्रेनर म्हणून भारत आणि एशिया पॅसिफिकसाठी कोणाला ट्रेनर म्हणून नेमण्यात आलेलं आहे? इट इज राघव गुप्ता. नेक्स्ट, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कॉमनवेल्थ ते यजमानपद कोणत्या शहराला देण्यात आले आहे? 2030चं कॉमनवेल्थ गेम भारतातच होणार आहे. 2012चा देखील झाला, जो दिल्लीत झाला. त्यातील पुण्यातले आपले मंत्री सुरेश कलमाडींनी भरपूर सारा घोटाळा केला, आपल्याला तर लक्षात आहे. त्यांना त्यात मंत्रिपद पण गमवावं लागलं, भरपूर इन्क्वायऱ्या झाल्यात. एक टिश्यू पेपर जो 10 रुपयाला भेटतो तो 2000 पर्यंतची प्राईस गेली. म्हणजे इतका मोठा जो घोटाळा झाला. आणि त्याच्याच कुठेतरी सेटबॅक आपण 2014च्या इलेक्शनला डायरेक्टली दिसण्यात आला. तिथून मोदी सरकार सुरू झालं. चला, मग 2030चं जे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहे ते कुठं होणार आहे? अहमदाबाद, पुणे, दिल्ली, बंगळुरू. सो इट इज यस, अहमदाबादला. जो कुछ भी होगा गुजरात में होगा. यस, अहमदाबाद. नेक्स्ट, भारतात ओपन AIच्या ChatGPT Goची मासिक किंमत किती आहे? 199, 299 रुपये, 399, 499. ओपन AIच्या ChatGPT Goची मासिक किंमत, 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन किती रुपयाला आहे? इट इज 399. म्हणजे जर तुम्ही कॉर्पोरेट लेवलला काम करत असाल आणि ChatGPTचं चांगला व्हर्जन पाहिजे असेल, भरपूर सारे कमांड आणि हे सगळं एक्झिक्युशन करायचं असेल, तर 400 रुपये इज नथिंग. म्हणजे 400 रुपये तुम्ही देऊ शकता. त्या बदली जर तुम्ही एक माणूस ठेवला जिथं त्याचं सॅलरी 10-15 हजार रुपये तुम्ही देताय त्या कामासाठी, पण ते ChatGPT तुम्हाला 400 रुपयामध्ये करून देते, तुम्ही 400 रुपयेच देणार. म्हणून AI किती धोका देऊ शकतो बघू शकता. चला, जागतिक सिंह दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? सिंह दिन, लायन डे. 12 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 9 ऑगस्ट. यस, तर याचं योग्य उत्तर आहे 10 ऑगस्ट. यस, जागतिक सिंह दिन आहे ते 10 ऑगस्टला आपण साजरा करतो. यस, आणि अशा प्रकारे बघू शकता 1 ते 15 ऑगस्टच्या आपण कालच्या लेक्चरमध्ये थिअरी बघितली, आज MCQ बघितले. आता नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट सॅटर्डेला सेम टाईमला
16 ते 31 ऑगस्टची थिअरी बघणार आणि संडेला त्याच रिलेटेड MCQs. हे बघू शकता की प्रत्येक महिन्याचे आपण बघू शकता 50-55 MCQs म्हणजे एका ह्याच्यात म्हणजे 2 सेक्शनमध्ये एक महिना कव्हर करतोय. म्हणजे 100 MCQs 100+ MCQ प्रत्येक महिना राबवत आहोत. आणि आपल्याला सध्याच्या कंबाईनची जर परीक्षा बघितली तर जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 10 महिन्याचे. 10 महिन्याचे जर बघितले तर 1000 MCQs करंट अफेअर्सचे आहे. इतकं फक्त करून जावा आणि थोडंफार अपॉइंटमेंट्स आणि हे एक्स्ट्रा तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा. इतकं करून जावं. मी 100% सांगतो 15 पैकी मॅक्झिमम प्रश्न आपल्या ह्याच्यातनं फसतील. जे 2025चे करंट अफेअर्स विचारले तर आपले कन्फर्म तिथून येणार प्रश्न. कन्फर्म, मी कन्फर्म सांगतो या लेक्चरला. आणि जर पेपर झाल्यानंतर विश्लेषण करू त्या टायमाला आपण परत भेटू मग. त्याच्यानंतर 2024चं एकदा तुम्ही काय काय जे घटनात्मक आहे 2024चं आपल्याला काय बघायचं आहे मग. नोबल अवॉर्ड्स पण बघायचे आहेत आपल्याला. आणि नोबल अवॉर्ड सध्या पण जाहीर झाले. मग सध्याचे नोबल अवॉर्ड्स गटसाठी पण इम्पॉर्टंट आहेत, पण मागच्या वर्षीचे पण नोबल अवॉर्ड्स असतील, पद्म अवॉर्ड्स असतील, पद्मविभूषण असेल, भारतरत्न काय कोणाला भेटले की नाही, मग इथून पूर्वीचे काय आहेत की नाही, स्पोर्ट्समध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड असेल, हे सर्व जे साहित्य संमेलनाचे जे कुठे कुठे झाले साहित्य अवॉर्ड असतील, हे सर्व बघायचं आहे. आणि हे सर्व एकाच ह्याच्यामध्ये आपणच बघू शकता इम्पॉर्टंट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि मग आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात परत भेटूया 16 ते 31 ऑगस्ट. आणि ऑगस्ट महिन्याचा आपण करंट अफेअर्स संपवून टाकूया. आणि त्याच्यानंतर आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे कव्हर करणार आहोत. आणि मग डायरेक्टली बघू शकता 21 डिसेंबर आपला टार्गेट आहे 60+. त्या 60+साठी आपण बघू शकता की PYQ सिरीज देखील चालवत आहोत, फ्री करंट अफेअर्स चालवत आहोत, फ्री PYQ सिरीज चालवत आहोत. तसेच टेस्ट सिरीज देखील आपण बघू शकता लॉन्च केलेली आहे. ती टेस्ट सिरीज पण तुम्ही सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज असेल, PYQ सिरीज असेल, करंट अफेअर्सची सिरीज असेल, हे तिन्ही तुम्ही प्रकार केला आणि थोडंफार रिव्हिजन तुम्ही पूर्ण केले ह्याच्यातलेच 100% मी सांगतो 60+ स्कोर येणार. 60+ मीन्स डोळे बंद करून तुम्हाला गट बची पण मेन्स करायची आहे, गट कपची पण मेन्सची तयारी करायची आहे. 9 महिन्यात डबल परीक्षा आहेत. लक्षात ठेवा, ही सुवर्ण संधी आहे. ही हातापासून जाता कामा नये. लक्षात ठेवा, थोडं योग्य परीने अभ्यास करा. आज आपण इथंच थांबूया. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.